नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे घरी शेणखत कसं बनवायचं असते. कावडंग कंपोस्ट हे कुठे मी शेणखत घेऊन ठेवलेलं आहे. हे जे असं शेणखत मिळते मित्रांनो, नर्सरीत वगैरे मिळते, ते डिकम्पोजवालं नसते. ते ॲक्च्युली खूप खराब असते. ते डिकम्पोज नाही झालेलं असते. तसं डायरेक्टली शेणखत वापरा तर त्यांनी झाडं खराब होण्याची शक्यता असते. तर या व्हिडिओमध्ये मी जसं सांगणार आहे तसं तुम्हाला डिकम्पोज करून त्याची खत बनवूनच तुम्हाला झाडात शेणखत वापरायला पाहिजे. तसं नाही गेल्यास तर ते जे डिकम्पोजवालं शेणखत नसते ते वापरलं तर झाडं खराबही होऊ शकतात. तर आता हे असे आपल्याला शेणखत असं मिळून जाते. हे नॉर्मली त्याला असं बारीक तुम्हाला तोडून घ्यायचं, खत बनून जाईल. तर हे दगडांनी थोडंसं याचे जे कडक तुकडे असतील ते तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे. अजून तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला बनवायचं आहे. जसं आता माझं थोडंसं आणलेलं आहे मी सध्या, ते एक छोटीशी बकेट घेतलं आहे. समजा तुमच्याकडे खूप जास्त असेल किंवा तुम्ही शेतीत वगैरे वापरत असाल, तुम्हाला क्वांटिटी वाढवा लागेल, अजून असं मोठं घ्यावं लागेल तुम्हाला कंटेनर्स वगैरे. आता इथे नीमचे पानं घेतले, कडुलिंबाचे पानं नक्की घ्याल याच्या आपल्या शेणखत वगैरे बनवण्यासाठी. वाळलेले घेऊ शकतात किंवा ओले घेऊ शकतात. वाळलेले घेतले तर चांगलं राहील. अजून वाळलेले आपल्याला पाने घ्यायचे, कोणते झाडाचे जे पडतात ते वाळलेले पानं घ्यायचे. आता खाली छिद्र वगैरे पाहिजे आहे तुमच्या कंटेनर्समध्ये, छिद्र करून घ्याल चांगल्याने. मग माती टाकून घ्याल, त्याच्यावर कडुलिंबाचे पानं टाकून द्यायचे. सगळ्यात खालती माती टाकाल, मग कडुलिंबाचे पानं टाकाल, वाळलेले किंवा ओले कोणतेही चालेल. मग कडुलिंबाचे पानं झाल्यावर हे जे वाळलेले पानं असतात झाडाचे हे टाकायचे. हे आपण का बरं वापरतोय, जो सुका कचरा आहे, कारण त्याच्यात मित्रांनो नायट्रोजन खूप असते, तर झाड त्यांनी खूप हिरवगार बनते. अजून झाडाला खूप फुलं वगैरे फळं लागतात. मग तुम्हाला तुमच्या याच्यावर थोडीशी माती घालायची आहे वाळलेल्या पानावर आणि तुमचं शेणखत पूर्ण याच्यात टाकून द्यायचं आहे. आता बघू शकता की मी शेणखत पूर्ण टाकून दिलं आहे. सगळ्यात शेवटी मित्रांनो याच्यावर थोडंसं तुम्हाला माती टाकून द्यायचं आहे. अजून याच्यात मी गुळचं पाणी पहिलेच टाकलं होतं. तुम्हाला थोडंसं गुळाचं एक पाणी घ्यायचं आहे. अजून ते तुम्हाला छान मिक्स करून याच्यात टाकून द्यायचं आहे. ते मी पहिलेच टाकून ठेवलं होतं. तर आता मी हे आपलं साधं पाणी टाकत आहे मी पहिले. आणि उन्हाळ्यात मित्रांनो याला पाणी टाकत राहायचं, कारण हे जे खालून पाणी निघते याच्यासाठी तुम्हाला खाली एक प्लेट ठेवायची आहे आणि हे पाणी कलेक्ट करायचं. याला कंपोस्टी म्हटलं जाते. हे खूप चांगलं असते झाडासाठी. हे कंपोस्टी पण जसं अगर 1 लिटर निघालं असेल त्याला तुम्हाला 5 लिटर साध्या पाण्यात डायल्यूट करायचं आणि सगळ्या झाडांमध्ये गार्डनमध्ये टाकून द्या, निघते ते. मग आता हे शेणखत बनवलेले आहे, असं तुम्हाला झाकून ते 2-1 महिन्यासाठी ठेवून द्यायचं आहे. जास्त महिने ठेवाल तर खूप चांगली खत बनेल, तर ते करू शकता. मग आता बघा एवढी कुंडी असेल तर तुम्हाला एक अशी मुठभर एवढे शेणखत याच्यात असं टाकून द्यायचं आहे. आणि मग चांगल्याने अशी छान मित्रांनो खुरपी करून घ्या. आणि मग याच्यावर पाणी टाकू शकता, पण हलकंसं असं पाणीचं स्प्रिंकल कराल, एकदम पाणी नका टाकू. मग थोडंसं 1 दिवसाचा गॅप सोडाल आणि मग त्याच्यानंतरच जसं तुम्ही रेग्युलर पाणी टाकायचे झाडांना तसं मग टाकणं सुरू कराल. आता छान हे शेणखत आपल्या झाडात नक्की ट्राय कराल. कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, अजून कमेंट नक्की करा. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. त्याच्या झाडाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतात त्याच्यावर तुम्ही विचारू शकता. व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक मी कमेंट वगैरेमध्ये टाकून देईल. धन्यवाद.